नमस्कार. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अमित कारखानीस. डॉक्टर अमित कारखानीस, सर्वप्रथम आपलं ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत. डॉक्टर अमित कारखानीस यांची ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर त्वचाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. ते स्किन, हेअर आणि स्लिमिंग, त्याचप्रमाणे अँटी एजिंग या विषयामध्ये काम करत आहेत. डॉक्टरांनी फेमिना मिस इंडियासारख्या संस्थांसाठी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये देखील ते अनेक वर्ष कार्यरत आहेत. अनेक चॅम्पियनशिप्स त्यांनी जिंकलेले आहेत. आजवर अक्षरशः हजारो पेशंट्सना त्यांनी हेअर, स्लिमिंग आणि स्किन या विषयामध्ये ट्रीटमेंट दिलेली आहे. डॉक्टर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की डॉक्टर त्वचा हे ठाणे शहरातलं एक अतिशय नामांकित अशा प्रकारचं नाव आहे. तुम्ही तिथे पेशंट्सना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देत असतात. एक्झॅक्टली डॉक्टर त्वचामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते? सो डॉक्टर त्वचा आम्ही नोव्हेंबर 2005 मध्ये चालू केलं. त्वचामध्ये आम्ही हेअर, स्किन स्लिमिंग व अँटी एजिंगचे ट्रीटमेंट्स करतो. हेअरमध्ये आपण नैसर्गिक जे केसांची पुनर्वाढ असते ते हेअर ट्रान्सप्लांट, PRP, पेप्टाइड्स, कंडिशन मीडिया, एक्सोझोम्सच्या ट्रीटमेंट्स देतो. स्किनमध्ये आमचं मेन जे प्रोफिशन्सी आहे ते लेझर्समध्ये आहे. लेझर्सद्वारा आपण पिगमेंटेशन, स्कार्स, ॲक्ने, टॅटूज, वेगवेगळ्या गोष्टींवर आपण ट्रीटमेंट्स देतो. आपण रेडिओ फ्रिक्वेन्सीचाही वापर करतो, आपण हायफूचा वापर करतो. जे आपण लेटेस्ट स्किनच्या ट्रीटमेंट्स असतात त्या सगळ्या आम्ही ऑफर करतो. स्लिमिंगमध्ये आम्ही वेट लॉस आणि इंच लॉस या दोघांच्या ट्रीटमेंट्सचं आपण सोल्युशन्स देतो. अँटी एजिंगमध्ये हे सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत हेअर, स्किन स्लिमिंगच्या, ते इंटरनल अँटी एजिंग त्याच्याबरोबर आपण करतो. म्हणजे इंटरनली तुम्हाला चांगलं वाटायला पाहिजे, प्लस हे एक्सटर्नल चांगलं वाटायला पाहिजे, त्याही आम्ही ट्रीटमेंट्स डॉक्टर त्वचामध्ये ऑफर करतो. सर, तुम्ही आत्ता तुमच्या उत्तरामध्ये म्हणालात की पेशंटना आतनं आणि बाहेरनं देखील चांगलं वाटणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही ज्या ट्रीटमेंट्स देत असतात या ट्रीटमेंट नेमक्या कशा पद्धतीने वर्कआउट करत असतात, कशा पद्धतीने काम करत असतात? कारण हा जो विषय आहे म्हणजे हेअर, एखाद्या माणसाचे जर का केस कमी असतील किंवा त्याचं वजन जास्त असेल किंवा स्किनच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम असतील तर अशा वेळेस त्याला खूप जास्त तो त्याच्याशी कन्सर्न असतो. आणि मग डॉक्टर त्वचामध्ये तुम्ही कशा पद्धतीने पेशंट्सना इझी करता? बेसिकली आता नितीन, जर आपण बघितलं आपलं आयुष्य वाढत चाललं आहे. आपलं जी एक्सपेक्टन्सी ऑफ लाईफ होती दॅट इज गोईंग ऑन इन्क्रीजिंग आता फॉर द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. जसं आपलं वय वाढतं आय फील लाईफ शुड बी व्हेरी प्रोडक्टिव्ह. सो बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ नेहमीच वाढायला पाहिजे. सो विथ एज असं नाही व्हायला पाहिजे की वी आर जस्ट लिव्हिंग बट नॉट डुईंग एनिथिंग. आता लकीली काही नवीन ट्रीटमेंट्स आलेले आहेत, काही नवीन पेप्टाइड्स आलेले आहेत ज्यांनी आपल्याला आतून पण यंगच वाटतं. आय थिंक नेहमी मी लोकांना बघतो तर लोकांना नेहमी असं वाटतं आपण यंगच आहोत, पण बेसिकली द बॉडी डझंट सपोर्ट. आता लकीली आणि विथ सायन्स आपण अशा ट्रीटमेंट्स ऑफर करू शकतो वेअर इट्स नॉट ओनली थिंकिंग बट यू ॲक्च्युली स्टार्ट फीलिंग अ लॉट यंगर फ्रॉम इनसाईड. जी लेथार्जी येते बॉडीमध्ये वयाच्या ह्यानी, ती सगळं आपण रिव्हर्स करू शकतो. तर ह्या नवीन ट्रीटमेंट्स आहेत ज्यांनी आपण खूप लाभ लोकांना देऊ शकतो. तुम्ही आत्ता ज्या काही ट्रीटमेंट्स विषयी बोलत आहात ह्या ट्रीटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मी स्वतः डॉक्टरांचा पेशंट आहे आणि ज्यावेळेस मी स्लिमिंगसाठी डॉक्टरांकडे गेलो त्या पहिल्याच दिवसापासून त्यांनी ज्या पद्धतीचं काउन्सिलिंग केलं त्याच्यानंतर मला कॉन्फिडंट वाटायला लागलं. आणि ज्या ट्रीटमेंट त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे अक्षरशः तुम्हाला सांगतो पहिल्याच दिवशीपासून मला एनर्जेटिक फील व्हायला लागलेलं आहे. आणि ही जी ट्रीटमेंट आहे स्लिमिंगची विशेष करून, ही कशा पद्धतीने काम करत असते, काय सांगाल? कसं असतं की जसं आपलं वय वाढतं तसं ऑब्व्हियसली एजिंग होत असतं आपल्या बॉडीमध्ये. तर आपल्या बॉडीमध्ये काही पाथवेज वगैरे असतात. त्या पाथवेज जसं आपण लहानपणी ज्या प्रकारे फंक्शन करायच्या त्या प्रकारे ते फंक्शन नाही करत. आणि त्याची जी सपोज आपण 100% विचार केला की ते लहानपणी 100% काम करत होते, तर आता ते 90%नी वर्क करत आहेत, 80%नी वर्क करत आहेत, आणि इट इज अ ग्रॅज्युअली डिक्लायनिंग फील्ड. हे आपण पुन्हा रिव्हर्स करायला बघतो. काय झालेलं की आता काही नवीन पेप्टाइड्स वगैरे आले आहेत ज्यांनी आपण हे रिसेप्टर लेवलवर काम करतात आणि रिसेप्टर लेवलवर काम करून ह्या बॉडीच्या प्रोसेसेस हे करेक्ट करतं. स्पेशली तू स्लिमिंग बोललास. स्लिमिंगमध्ये कसं असतं की जसं आपलं एज वाढतं खूपदा आपण बघतो की आपलं वजन हळूहळू वाढायला लागतं. प्लस काही जेव्हा इव्हेंट्स होतात लाईफमध्ये, जसं स्पेशली फिमेल्समध्ये प्रेग्नन्सीचा इव्हेंट असतो,
प्रेग्नन्सीनंतर पुन्हा त्या फिमेल्सना त्याच वेटला येण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात. आता ट्रीटमेंट्स आलेले आहेत ज्यांनी आपण हे नक्कीच त्यांच्यासाठी पॉसिबल करू शकतो. बेसिकली आपण जर बघितलं तर अल्कोहोलिझम जसा एक वॉज नॉट कन्सिडर्ड लाईक अ डिझीज 10 वर्ष आधी, पण आज सगळ्यांनीच अल्कोहोलिझमला एक डिझीज म्हणून मान्य केलेलं आहे. तसंच आपलं ओबेसिटी पण आहे. ओबेसिटी आता आपण असं डिझीजसारखं नाही मानत, पण ओबेसिटीमुळे ऑलमोस्ट 200 प्रकारचे विविध डिझीजेस होतात, प्लस 13 प्रकारचे कॅन्सर बॉडीमध्ये होऊ शकतात. खूप लोकांना आपण कधीही स्लिमिंगबद्दल बोललो की ओबेसिटीबद्दल बोललो तर वाटतं की फक्त हे कॉस्मेटिक गोष्टींसाठी लोक ट्रीटमेंट्स करत असतात, आणि हे रॉंग आहे. कॉस्मेटिक्सपेक्षा द बिगर जे डिमांड असतो लोकांचा त्या हेल्थसाठी असतो. ओबेसिटीमुळे मेन इश्यू म्हणजे डायबिटीसचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे, किंवा थकवा जो बॉडीत येतो, किंवा इन्फ्लमेशन येतं, स्वेलिंग येतं, ब्लोटिंग येतं, त्याच्यावर आता आपण ट्रीटमेंट्स करून ह्या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करू शकतो. बेस्ट पार्ट असा असतो की त्याचे रिझल्ट्स आपल्याला लगेच दिसायला लागतात. डाएट एक्सरसाइज नेहमीच महत्त्वाचं असतं, पण फक्त डाएट किंवा एक्सरसाइज जर तुम्ही केलं तर तुम्ही खूपदा बघाल की तुमचं जे वजन कमी होतं ते पुन्हा बाउन्स बॅक होतं आणि हळूहळू ते वाढतच जातं. लोक खूप प्रयत्न करतात आणि नॉर्मली लोकांना वाटतं त्यांची काहीतरी चुकी झाली आहे त्याच्यामुळे वजन वाढते, आणि नॉर्मली इन मोस्ट केसेस असं नसतं. वजन आपलं वाढतं कारण बॉडी इंटरनली त्या वजनाकडे जात असते. सो बेसिकली बॉडी आपलं वजन, ब्रेन आपलं वजन सेट करतं, आणि ब्रेनने एकदा ते वजन सेट केलं की आपण काही प्रयत्न केला, आपण कमी केलं तरी ब्रेन पुन्हा त्या वजनाला आपल्याला आणतं, किंवा आपण वाढवलं तरी ते कमी करून त्याच वजनाला आणतं. आता आपण ट्रीटमेंट्सद्वारा जे आपण ट्रीटमेंट्स करतो त्यांनी आपण हा पॉईंट रिसेट करू शकतो, जेणे आपण वजन कमी करू शकतो. अगदी खरं आहे सर, की लोकांना ज्यावेळेस त्यांचे कपडे होत नाहीत किंवा त्रास होत असतो त्यांच्या वाढलेल्या वजनाचा, त्याच्यामुळे बऱ्याचदा नकारात्मक भावना निर्माण होत असतात, निगेटिव्हिटी तयार होत असते. काही जण तर यामुळे अक्षरशः डिप्रेशनमध्ये देखील जातात. ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? मी परत बोलतो नितीन, कॉस्मेटिक इज ऑलवेज अबाउट अ पर्सनल चॉईस, आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स आपल्याला स्वतःला वाटलं तरच आपण करायला पाहिजे, नाही तर नाही करायला पाहिजे. कारण दुसरं कोण ॲक्च्युली डिक्टेट तुम्हाला नाही करायला पाहिजे तुम्ही कसं दिसायला पाहिजे किंवा तुम्ही काय करायला पाहिजे. पण तुम्हाला स्वतः जेव्हा वाटतं की माझं वजन कमी झालं तर मे बी माझं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल किंवा मला जास्त सेल्फ कॉन्फिडन्स येईल, त्याच वेळी तुम्ही त्या साठी जायला पाहिजे. लॉट ऑफ टाइम्स लाईक आय सेड, कॉस्मेटिकपेक्षा त्याचे मेडिकल रिझन्स असतात का वजन कमी व्हायला पाहिजे, आणि मेडिकल एकदा इश्यूज चालू झाले फॉर दॅट टाईम यू डेफिनेटली तुम्ही हेल्प घेऊन तुम्ही वजन कमी करायला पाहिजे. आधी हा खूप मोठा प्रॉब्लेम होता, आणि आता मी हे क्षेत्र ऑलमोस्ट 20-25 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे की वजन कमी करणं हे खूप डिफिकल्ट होतं, आणि कितीही प्रयत्न केला तरी वजन कमी व्हायचं आणि लगेच बाउन्स बॅक होऊन त्याच वजनाला पुन्हा यायचं. आता सोल्युशन्स ह्यासाठी पहिल्यांदा आले आहेत, जे US मध्ये ऑलमोस्ट मागच्या 2.5 वर्षापासून आहेत. US FDA अप्रूव्ड आहेत, सेफ्टी वाईज त्याला काहीच इश्यू नाही आहे. इंडिया FDAने पण अप्रूव्ह केलेले आहेत. सो बेसिकली आता ह्या सोल्युशन्समुळे लुझिंग वेट आणि मेंटेनिंग दॅट वेट हॅज बिकम अ लॉट मोर इझी. म्हणून आता हे डेफिनेटली पॉसिबल आहे. तुमचं किती वजन असेल आणि तुम्हाला किती वजन जर कमी करायचं असेल, वेदर इट इज 2 किलो तुम्हाला कमी करायचं असेल किंवा 30 किलो कमी करायचं असेल, हे सगळं आता पॉसिबल झालेलं आहे आणि आपण हे मेंटेनही करू शकतो. साहजिकच ज्यावेळेस आपण स्लिमिंग विषयी आता बोलतो आहोत त्यावेळेस ह्या ज्या ट्रीटमेंट आपण सुरू करतो, ह्या ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर साधारणपणे रिझल्ट म्हणजे समोरचा माणूस आपल्याला कधी बोलायला सुरुवात करतो की अरे तू बारीक झाल्यासारखा दिसतोयस, अरे तू ज्यामध्ये काहीतरी फरक जाणवतोय, हे साधारणपणे किती दिवसांमध्ये दिसायला लागतं? काय आहे की आता ज्या नवीन ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत त्या मेन त्याचा भाग ट्रीटमेंट्सचाच असतो. ऑब्वियसली काही गोष्टी असतात ज्या तुम्ही जर स्वतः केल्या तर तुम्ही ट्रीटमेंट्सचा रिझल्ट एनहॅन्स करू शकता. मोस्ट मेडिकल ट्रीटमेंट्स ना खूप कस्टमाइज असतात, खूप एका इंडिव्हिज्युअलसाठी असतात. तर तुमची जर्नी कशी होईल आणि माझी जर्नी कसं होईल त्यात एक फरक असतो. मी स्वतः ह्या ट्रीटमेंट्स केलेल्या आहेत. माझं ऑलमोस्ट 12 किलो कमी झालं 2 महिन्यात. पण माझं असं झालंचा अर्थ नाही की तुमचं तेवढंच होणार, तुमचं जास्त येऊ शकतं, तुमचं कमी होऊ शकतं. पण बेसिकली मेन ॲडव्हान्टेज जो मी बघतो की ॲज सून ॲज 1 वीक ही आपण रिझल्ट्स बघू शकतो. सो प्रत्येक आठवड्याला आपण रिझल्ट्स बघतो. जसं आपण रिझल्ट्स बघत जातो तसा आपला आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स पण वाढत जातो.
आणि देन यू कॅन अचीव वॉट एव्हर यू वॉन्ट टू अचीव. पण सहसा तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला फॉर एक्झाम्पल सपोज 20 किलो कमी करायचे आहेत, तर सहसा 3 ते 4 महिन्याचा काळ लागतो ते कमी करण्यासाठी. सर, हे आत्ता सगळं जे झालेलं आहे हे आपण आत्ता बोलतो आहे वजन वाढल्यानंतर. पण वजन वाढूच नये यासाठी आहार विहार कशा प्रकारचा असला पाहिजे, जो आपण जेवण खाणं जे घेत असतो त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे, याविषयी काय मार्गदर्शन कराल? काळजी घेतली पाहिजे. सी आय थिंक डाएट आणि एक्सरसाइज या मेन गोष्टी असतात. तुम्ही जेवढं हेल्दी लाईफस्टाईल घ्याल, राईट, रॉंग गोष्टी नाही खाणार किंवा कमी खाणार. हल्ली काय झालं आहे, प्रोसेस्ड फूड्स पण वाढत चाललेले आहेत. बाकी पण आपलं एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हल्ली खूप वेटला पण अफेक्ट करतं. पण अल्टिमेटली डिपेंड्स तुमची बॉडी इंटरनली किती काम प्रॉपरली करत आहे. सो एक तुम्ही खूप लोक बघाल जे खूप खातात पण त्यांचं वजन वाढतच नाही, कारण देर इज समथिंग इनसाइड देअर बॉडी, जे पाथवेज आहेत दे आर वर्किंग सो वेल, म्हणून त्यांचं वजन वाढतच नाही, त्यांचं मेटाबॉलिझम खूप चांगलं असतं. सो इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. तो असं नसतं. पण एकदा वजन वाढायला लागलं की आता सोल्युशन्स आहे ज्यांनी आपण नक्की ते कंट्रोल करू शकतो, त्याला कमीही करू शकतो. आणि हा मेन पॉईंट आहे. आता खूप लोकांना आधी जसं वाटायचं की वजन वाढलं की मी काहीच नाही करू शकत, किंवा अनफॉर्च्युनेटली आधी खूप लोक ॲडव्हर्टाइजमेंट्स पण करायचे की तुमचं वजन 5 किलो कमी होईल, 10 किलो कमी होईल. आणि इट यूज टू जस्ट बी अ वॉटर लॉस, जे एकदम टेम्पररी असायचं आणि लगेच वेट बाउन्स बॅक करायचं. आता ह्या ट्रीटमेंट्समुळे ॲक्च्युली फॅट लॉस होतो आणि तुमची चरबी ॲक्च्युली कमी होते. हे जे बाकी ॲडव्हान्टेजेस म्हणजे तुमची जी लिथार्जी आहे बॉडीमध्ये, जे तुम्हाला थकवा असतो, तो थकवा तुम्हाला लगेच फरक दिसतो. म्हणजे 2 आठवड्यात तुम्हाला लगेच जाणवतं की तुमचा थकवा कमी झालेला आहे बॉडीमधला, तुम्ही जास्त एनर्जेटिक आहात. अशा खूप पेशंट्स असतात जे आम्हाला असा फीडबॅक देतो की मला 2 दिवस ऑफिसमध्ये काम केलं की खूप थकवा यायचा, पण आता मला 6 दिवस आरामात काम करता येतं. अँड दिस इज अ पॉझिटिव्ह थिंग ऑफ द ट्रीटमेंट. अनेक पेशंट्स मी तुमच्याकडे बघितलेले आहेत ज्यांचं अक्षरशः लाईफ ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही केलेलं आहे. त्यांना त्यांच्या स्लिमिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांना हँड होल्डिंग केलेलं आहे. ही एक जर्नी असते. स्लिमिंग इज अ जर्नी ॲक्च्युली. आणि ही जर्नी पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यांना खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य करत असतात. तुमच्याकडनं तुम्ही गोष्टी देत असतात, परंतु पेशंटकडनं सुद्धा काय सहकार्य पाहिजे? जेवढं तुम्ही टाईमली ट्रीटमेंट घ्याल, सो बेसिकली ह्या ज्या ट्रीटमेंट्स असतात त्या वीकली वन्स असतात, आठवड्यात एकदा आपण करतो. दॅट इज द ओनली मेन थिंग की तुम्ही आठवड्यात एकदा येऊन ती ट्रीटमेंट प्रॉपर वेळी करायला पाहिजे. त्याला हार्डली टाईम लागतो, सो इट हार्डली टेक्स टाईम इन द क्लिनिक ट्रीटमेंटसाठी. ते तुम्ही केलं, प्लस त्याच्याबरोबर तुम्ही जर हाय प्रोटीन डाएट करू शकला किंवा थोडेफार एक्सरसाइज तुम्ही जर केलं, लाईक 1,000 स्टेप्स दिवसाला चालला वगैरे, तर आपण त्याचं रिझल्टचं प्रमाण अजून अधिक करू शकतो. बेसिकली तुम्ही काहीही केलं तरी बेसिकली आपण बॉडीच्या इंटरनल पाथवेजना रिसेट केल्यामुळे तुमचं वजन कमी होणारच आहे. नॉर्मली आपण बघतो 2 ते 4 आठवड्यात आपले कपडे वगैरे लूज व्हायला लागतात. तर किमान पहिल्या 2 आठवड्यातच फेस वगैरे डेफिनेटली स्लिम दिसतो. प्लस तुमचे एनर्जी लेवल्स जे असतात त्या 3rd वीकपासून वाढायला लागतात. सो इट इज ऑलमोस्ट अ लाईफ ट्रान्सफॉर्मिंग ट्रीटमेंट. ह्याचा खूप सारे ट्रायल्स आता US मध्ये चालू आहेत. इवन मेंटल जे अटेन्शन असतं किंवा मेंटल रिटेन्शन असतं त्याच्यावर, ऑल्सो अल्झायमर्सवर ह्याचा खूप शोध चालू झालेला आहे की आपण ह्याच्यात अर्ली साईन्स ऑफ अल्झायमर्स वगैरे रिव्हर्सही करू शकतो. ऑलमोस्ट 30 गोष्टींवर ह्या पेप्टाईड्सचे ट्रायल्स US आणि विविध वर्ल्डच्या भागात चालू आहेत. म्हणून ह्यात फक्त वेटचंच नाही तर अनेक ह्याच्यात बेनिफिट्स आहेत बॉडीसाठी. आणि अगेन FDA अप्रूव्ड असल्यामुळे हे एकदम सेफ आहेत, म्हणजे ह्याच्यात साईड इफेक्ट्सचा चान्स नसतो. सर, जाता जाता काय सांगाल आमच्या दर्शकांना? मी हेच सांगेन की तुम्ही आधी पण जर खूप प्रयत्न केला असेल वजन कमी करण्यासाठी आणि सपोज यशस्वी किंवा अयशस्वी झाला असाल, तर आता डेफिनेटली एकदा येऊन ह्या ट्रीटमेंटबद्दल समजून घ्या आणि मग तुम्ही डिसाईड करा वेदर दीज ट्रीटमेंट्स आर फॉर यू. आम्ही खूप लाईफ चेंजिंग ट्रान्सफॉर्मेशन्स ह्याच्या थ्रू बघितलेले आहेत, जिकडे ॲक्च्युअल क्वालिटी ऑफ लाईफ लोकांची खूप सुधारते. सो आय फील एव्हरी वन शुड टेक ॲडव्हान्टेज ऑफ इट जेव्हा ह्या सोल्युशन्स आज अवेलेबल आहेत. खूप लोकांना साईड इफेक्ट्सचं एक रॉंग नोशन असतं. खूप लोक वेगवेगळ्या नावाचे ड्रग्ज असतात, त्यांना असं वाटतं की ते सेम ड्रग्ज आहेत आणि असं नसतं. देर आर अ लॉट मोर ॲडव्हान्सेस आता. सो बेसिकली यू शुड टेक ॲडव्हान्टेज ऑफ इट, वॉट सायन्स इज गिवन अस, आणि ह्याचा तुम्ही मॅक्झिमम बेनिफिट काढू शकता.
तर मंडळी, हे होते डॉक्टर त्वचाचे डॉक्टर अमित कारखानीस आणि स्लिमिंग या विषयावर आपण त्यांच्याशी बोलत होतो. या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत आणि अक्षरशः अनेक पेशंट्सना, हजारो पेशंट्सना त्यांनी त्यांचं लाईफ ट्रान्सफॉर्म करण्यासाठी मदत केलेली आहे. सर, आज तुम्ही इथे आलात, आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद. ठाणे शहरातील काँग्रेस पक्षाचं धडाडीचं नेतृत्व, ठाणे शहरातील काँग्रेस पक्षाचं आघाडीचं नेतृत्व, ठाणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा घरोघरी पोहोचवणारे माननीय श्री राजेशजी जाधव साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा सन्माननीय श्री राजेशजी जाधव साहेब आपल्याला वाढदिवसानिमित्त ठाणे शहर जिल्हा काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे धडाडीचे नेते, कामगार नेते माननीय श्री संजय कदम यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कायम आक्रमक भूमिका घेणारे, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी आंदोलन उभं करणारे माननीय श्री संजयजी कदम आपणास पुन्हा एकदा वाढदिवसाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील काँग्रेस पक्षाचं धडाडीचं नेतृत्व, ठाणे शहरातील काँग्रेस पक्षाचं आघाडीचं नेतृत्व, ठाणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा घरोघरी पोहोचवणारे माननीय श्री राजेशजी जाधव साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा सन्माननीय श्री राजेशजी जाधव साहेब आपल्याला वाढदिवसानिमित्त ठाणे शहर जिल्हा काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे धडाडीचे नेते, कामगार नेते माननीय श्री संजय कदम यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कायम आक्रमक भूमिका घेणारे, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी आंदोलन उभं करणारे माननीय श्री संजयजी कदम आपणास पुन्हा एकदा वाढदिवसाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा।